तर वेखंड लहान मुलांना जनरली 6व्या महिन्यानंतर 7व्या महिन्यानंतर सर्दी खोकल्याचे त्रास वाढतात. तर वेखंड हे सर्दी खोकल्यासारख्या तक्रारीवर फार उपयोगी आहे. वेखंड चूर्ण वेखंडाची काष्टं तुम्ही जर उगाळून त्यांना दिलं तर त्या सर्दी खोकला कमी होतो. त्याचबरोबर भूक वाढीसाठी वेखंड चूर्ण जर थोडंसं मधाबरोबर चाटवलं तर त्याने सुद्धा भूक वाढीला मदत होते. काही वेळेस सर्दी खोकल्याच्या तक्रारीमध्ये सर्दी खूप जमलेली असेल तर वेखंडाचा एक बारीकसा लेप तुम्ही जर डोक्याला लावला तर त्यांनी सर्दी कमी व्हायला मदत होते. दुसरं महत्त्वाचं आहे हिरडा. हिरडा हे अतिशय उपयोगी अमृत समान सांगितलं गेलं आहे. ते विशेष करून वातपित्त शामक आणि कफाला कमी करणारा सुद्धा सांगितलं गेलं आहे. लहान मुलांमध्ये कॉन्स्टिपेशनसारख्या तक्रारी, पोटफुगी, पोटात दुखणं यांसारख्या तक्रारी कमी होण्यासाठी उपयोगी पडतं. तिसरं महत्त्वाचं म्हणजे अक्करकारा नावाचं एक वनस्पती औषधी सांगितली आहे. अक्करकारा तुम्ही जर जिभेवर ठेवलं तर जीभ विरघळते म्हणजे चुरचुरते थोडीशी. तर ते लहान मुलं जी बोबडी बोलतायत, त्यांना बोलताना काही शब्द उच्चारता येत नाहीत, तर त्याला अक्करकाराचा जरासा तुम्ही जर चाटण त्यांना दिलंत किंवा जिभेला जर चूर्णाचा थोडासा लेप लावला तर त्यांनी मदत होते. स्पष्ट उच्चार यायला मदत होते. अजून एक काष्ठौषधी वापरली जाते ते म्हणजे कोष्ठकुळिंजन. काही वेळेस काय होतं की लहान मुलांचं वय वाढतं पण ते काही बोलू शकत नाहीत किंवा अशा पटकन बोलायला सुरुवात होत नाही. तर त्या तक्रारीमध्ये कोष्ठकुळिंजन हे फार उपयोगी पडतं. त्याचं चूर्ण जर मधाबरोबर चाटवलं तर ते चांगलं उपयोगी पडणार आहे.